आज महिलांना फक्त राशन पाण्यापुरतं मर्यादित न ठेवता आज आपल्या देशातील 3 करोडच्या वर महिला लखपती दिदी झाल्यात. म्हणजे त्यांचं केवळ निव्वळ उत्पन्न 1 लाख ते 5 लाख वर्षाला झालंय. आज आपल्या महिला त्या उद्योजिका झाल्या. आज ड्रोन दिदी गावागावातल्या, मला वाटतं आपल्या जिल्ह्यातल्या सुद्धा मिरखेलची महिला सुद्धा ड्रोन दिदी झालेली आहे. अशा पद्धतीने महिला स्वावलंबी झाल्या. केवळ मोदीजींसारखं नेतृत्व या देशाला लाभलं आणि त्यांनी महिलांमध्ये इच्छाशक्ती जी शक्ती आहे आणि महिलांना आत्मविश्वास वाढवण्याचं काम मोदीजींनी केलं. त्यामुळे आज महिला बघा राष्ट्रपती पदावर द्रौपदी मुर्मूजींसारख्या आदिवासी समाजातून येणाऱ्या महिला सुद्धा आज राष्ट्रपती पदी विराजमान झाल्या. आज आपल्या वेगवेगळ्या सैन्य दलामध्ये सुद्धा महिलांना संधी मिळालेली आहे. हे सगळं महिलांमध्ये क्षमता आहे. त्यांना आपण तशा पद्धतीचं वातावरण निर्माण करून दिलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःच पाऊल ठामपणे उभं करू शकतात हे दाखवून दिले. प्रत्येक क्षेत्रातील महिलांच्या पाठीशी मोदीजी राहिलेले आहे. आणि अशी कुठली एखादी तरी योजना काँग्रेसवाल्यांनी दाखवावी त्यांनी महिलांसाठी आणली, कुठलीच योजना ही काँग्रेसच्या विरोधामध्ये, आणि तो व्यक्त करण्यासाठी इथे ही पत्रकार परिषद ठेवलेली आहे. तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने आमच्या ह्या आक्रोशाला इथं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचाल ही अपेक्षा व्यक्त करते. तुम्ही सगळेजण इथं आलात त्याबद्दल आभार.